आपण पाहतोय पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे हे अड्डे जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत। मध्यरात्री नेमकं काय घडलं आपण ते जाणून घेतोय। भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि नेमकं कुठे कुठे हा हल्ला करण्यात आलेला आहे आपण ते देखील जाणून घेऊयात। हा भारताचा भाग आहे, हा पाकिस्तान आहे। पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे। बहावलपूर, मुरीदके, कोटली असेल, भिंबर असेल, सियालकोट असेल आणि चक अमरू तसंच गुलपूर इथे हे हल्ले करण्यात आलेले आहेत। सुवर्ण अगदी एक वाजून 28 मिनिटं ते 1 वाजून 51 मिनिटं या कालावधीमध्ये हे 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले। लक्षात घ्या, ऑपरेशन सिंदूर जबरदस्त बदला, नियोजनपूर्वक आखणी आणि 9 ठिकाणी हे हल्ले करण्यात आले। परत एकदा आपण बघूया की कुठे कुठे हल्ले करण्यात आले। तर एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला भारत, पीओकेचा काही भाग आणि पाकिस्तानातला जो भाग आहे तिथे 4 ठिकाणी हल्ले करण्यात आले। परत एकदा बघा, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिंबर, मुझफ्फराबाद, कोटली, चक अमरू आणि गुलपूर या 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले। 1 वाजून 28 मिनिटं ते 1 वाजून 51 मिनिटांपर्यंत हे 9 ठिकाणी हल्ले झाले आणि हे 9 ठिकाणी हल्ले झाल्यावर 1 वाजून 51 मिनिटांनी आपल्याला आर्मीने एक ट्विट केलेलं बघायला मिळालं। जय हिंद, ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असं ते ट्विट होतं। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलेला आहे भारतीय लष्करानं। आपण पुन्हा एकदा पाहूयात नेमके कुठे कुठे हल्ले करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी सुवर्ण उभी आहे आणि ज्या ठिकाणी मी उभी आहे हा पाकिस्तानचा भाग आहे। पाकव्याप्त काश्मीर, एक ठिकाणी भारत, हीच ती 9 ठिकाणं आहेत। बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिंबर आणि मुझफ्फराबाद ही काही ठिकाणं आहेत। तर सुवर्ण तुमच्या इकडची देखील काही ठिकाणं आहेत आणि आता ही 9 ठिकाणं का निवडली गेली ते सुद्धा आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर। भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर ही सगळी ठिकाणं होती, जी 7 ठिकाणं आम्ही तुम्हाला दाखवली। याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जात होता आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर हे हल्ले करण्यात आलेले आहेत। तळ जिथे होते तिथे हल्ले करण्यात आलेले आहेत। भारताच्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले, ट्रेनिंग कॅम्प्स उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। तर मुरीदके हे सांबापासून 30 किलोमीटर ठिकाणावर आहे आणि तिथेच हा तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। मुरीदकेमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तळ होता अशी माहिती भारतापर्यंत पोहोचली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला।